नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये। आता माझ्या मागे रूट्स कॅफे जो चौक एरिया आहे, म्हणजे आपण जर पुण्याकडे जुन्या हायवेने गेलो, म्हणजे मुंबई पुण्या जुन्या हायवेने जात असू तर मध्ये चौक एरिया लागतो, तिथपासून एक 2-4 किलोमीटरच्या अंतरावर हा रूट्स कॅफे आहे। तिथे आता आम्ही जेवण्यासाठी आलो आहे। असा खूप छान असा ॲम्बियन्स इथे यांनी बनवलं आहे। खूपच छान ॲम्बियन्स बनवलं यांनी। कॅफे तर खूपच छान आहे। आता फूड टेस्ट करून बघूया। आणि इथे शीतल, रित्वी, हाय सायली आणि साजिरी। काय करते रित्वी? साजिरी काय करते? ॲक्च्युली या ट्रिपवर माझ्याबरोबर शीतल, रित्वी, सायली आणि मयूर आहे, जो माझा मित्र आहे। तुम्ही आधी कोणत्या तरी ब्लॉगमध्ये त्याला बघितलंच असणार। यांनी इथे ॲज अ डायनिंग म्हणून इथे छान असं होडीचं स्ट्रक्चर बनवलं आहे। तिकडे आता आम्ही बसलो आहे आणि आता मयूर आला आहे। हा मयूर आहे माझा मित्र। आल्यापासून एक 10 मिनटं तरी झाली असतील, अजून कोणी ऑर्डर घ्यायला तर आलं नाही आहे। मयूर गेला आहे बघायला। मी इथलं फूड तरी खूप भारी असतं ऐकलं आहे, बघू आता ट्राय करून। आणि इथे पॉटरी पण आहे, तर यांचं झालं। रित्वी ट्राय कर। रित्वी काय करायचं आहे तुला इथे? काय आहे ते? रित्वी शिकून घेते आता कसं करायचं। 250 रुपये पर पर्सन आहे आणि जे काही तुम्ही बनवाल ते तुम्हाला घेऊन जाता येतं। सो ठीक आहे, फेअर इनफ। आणि आता रित्वीची टर्न आहे। रित्वी पहिल्यांदा बनवणार आहे। तुला घरी वापर आहे रित्वी पाणी प्यायला? काय बनवणार सांग त्यांना, काय बनवायचं आहे? यातली काय हवी आहे डिझाईन? वरती खालती करायचं। हां, प्रेस कर हळूहळू। हां, कर खड्डा। आम्ही ना रूट कॅफेला आलोय, खूप मजा येते। आता इथे आम्ही लंच करायला आलोय, तर आम्हाला इथे असं भेटलंय, तर आम्ही ना ते करतोय। काय भेटलंय इथे? काय बनवते तू? मातीचं काय बनवते? मटका। मटका बनवते ना? आणि हे थोडंसं बाहेर काढायचं। दाब तुझ्याकडे थोडं। बस, आता हे बघ, इथून आतमध्ये असं पकड, हलके हातात, एकदम जोरात नाही दाब। परत आहे। आता डिझाईन काढते रित्वी। आपण कट करूया। झालं रित्वीचं। कर व्यवस्थित। तिथे आता आम्ही हे बनवले। हा माझा आहे, हे बघा फ्रेंड। पॉट मी बनवलाय पॉट। मजा आली पॉट बनवताना? खूप मजा आली। मला माहिती आहे का तुम्हाला? का मजा आली तुला? कारण हे वेगळंच आहे ना थोडं, मी पहिल्यांदा करते। फर्स्ट टाइम केलं म्हणून छान वाटतं। येस, खूप छान आहे। तुझे हात दाखव कसे येतात? एकदम असे झाले। केवढं ओली झालंय माहिती? रित्वी बनवायचं आहे का परत? हाय। आता इथे चिकन भाकरी आली आहे आणि सोलकढी आली आहे। एक मटन भाकरी, एक चिकन भाकरी आणि मटन थाळी, चिकन थाळी मागवली। कसं होतं शीतल आणि सायली, कसं होतं जेवण? जेवढं एक्सपेक्ट केलेलं तेवढं टेस्ट वाईज ओके होता। चिकन फ्रेश होतं
बट टेस्ट अजून थोडी बेटर झाली. ॲक्च्युली एव्हरेज आहे तसं म्हणतात ते चिकन वगैरे, म्हणजे अजून बेटर झालं असतं. आणि सर्विसला खूपच डिले आहे. सो तुमच्याकडे खूप वेळ असेल, 2-2, 3-3 तास असतील तर या इकडे. अदरवाईज जर घाईवर असाल तर थोडं अवॉइड करा, सर्विसचा इश्यू आहे. बाकी आता मटण आल्यानंतर आम्ही सांगतो कसं होतं. माझ्या आणि मयूरसाठी मटण मागवलं आहे, ते आल्यावर बघूया. तुला कसं वाटलं का? मला खूपच छान वाटलं. एवढूसं खाल्लं आहे, एवढूसं, अर्धी भाकरी. डब्बा आहे, डब्बा. हा डब्बा आहे हा. इथे आता मटण भाकरी आली आहे आणि मटण थाळी यायची अजून. आणि इथे सर्व फिनिश झालं आहे आणि आपलं बिल 1850 रुपयाच्या अराऊंड झालं आहे, 1860 रुपये. आता पोहोचलो आहे आम्ही प्रॉपर्टीला, ते विस्टाच्या रिसॉर्टवर. असा फर्स्ट लुक आहे आत्ता तरी आमचा. चेक इनसाठी कोणतरी माणूस येतो आहे, तोपर्यंत इथे आम्हाला बसायला सांगितलं आता त्यांनी. ही प्रॉपर्टी आपली, या विलामधल्या वरच्या 2 रूम आपल्या आहेत. आता रित्वी तुम्हाला रूम टूर देईल ना रित्वी? बाथटब नाही बाळा, नीट बघ काय आहे. इथे जकुझी आहे आणि असा हा ह्यूज असा बाथरूम आहे इथे. आणि हा आपला हॉल, बेड इथे. आणि ही अशी छान रूम आपली आहे. सेमच रूम बाजूला मयूरची पण आहे, याच्या बाजूलाच आहे. आता आम्ही जकुझीची मजा घेऊन झाली आहे, म्हणजे आम्ही आल्यापासून आता 5:30 झाले आहेत. आम्ही आय थिंक 3:30च्या अराऊंड आलो आहे. सो 2 तास जकुझीमध्ये आम्ही मजा घेतली. कसं वाटलं रित्वी जकुझी एक्सपिरियन्स? खूप छान होतं. रित्वीसाठी आणि माझ्यासाठी फर्स्ट टाईम होता, शीतलसाठी पण. सो खूप मजा आली आम्हाला, ते बबल बाथ वगैरे. आणि आता आम्ही इथे पूलला आलो आहे. सो आता पूलमध्ये डुबकी मारू, म्हणजे 2 तास जकुझीची मजा घेऊन आता पूल. मयूर पण येतो आहे मागून. स्टे विस्टाची एव्हरफॉल इथे बाजूला एक वॉटरफॉल आहे, त्याचं नाव एव्हरफॉल काहीतरी आहे. सो आम्ही स्टे विस्टाच्या प्रॉपर्टीला आहे, याचं नाव हे आहे. आणि आता आम्ही इथे स्विमिंगची मजा घेतो आहे. प्रॉपर्टी छान आहे, छोटीशी आहे पण छान आहे. आम्ही ना बाथटबचं नाव काय? जकुझी. मध्ये बसून जकुझी मध्ये बसून मस्त मजा केली. आता स्विमिंग पूल तर मयूर काका आहे ना, मयूर काका तो पण येतोय ना फ्रेंड्स. तर आम्ही ती एक छोटीशी बघू, ती तुम्हाला माहीत तर असेल, आपण ब्लॉग मध्ये बनवली आहे तिला. सो आता मयूर आणि साजिरी पण येतात आणि आता आम्ही इथे पूलची मजा घेतोय. 2 तास जकुझीची मजा घेतल्यानंतर इथे असे कॉटेजेस वगैरे पण आहेत. आणि आपलं तिथे मागे प्रॉपर्टी आपली एलिव्हेटेड आहे, म्हणजे फर्स्ट फ्लोअरला रूम होती. सो आपल्या 2 एलिव्हेटेड रूम्स आहेत. ही प्रॉपर्टी आम्हाला 7,000 रुपये पर रूम पडली आहे. सो 7-7-14 अशी 14,000ला पडली आहे. आणि याच्यामध्ये ब्रेकफास्ट इन्क्लूड आहे. साजिरीचं फर्स्ट टाइम आहे आज. साजिरी पहिल्यांदा स्विमिंग पूलमध्ये आली आहे. साजिरी पहिल्यांदा आली तू स्विमिंग पूलमध्ये? साजू 1 2 3 साजिरीचं स्विमिंग करून झालंय आणि आता आपली चहा आली इथे छान. आता स्विमिंग करता करता आम्ही चहाचा आस्वाद घेऊ. Cheers. रित्वी तुझी चहा कुठे आहे? तू पाणी पी. रित्वी चहा नाही घेत, तिला दिलं नाही आम्ही. जकुझी आणि मग स्विमिंग पूल आणि आता आम्ही क्रिकेट खेळायला चाललोय. रित्वीला राहत नाहीये क्रिकेट खेळायला, चल चल चल. स्वतः क्रिकेटला चाललोय. आणि इथेच आपला रूम समोर, इथे ही आपली रूम आणि इथे समोर कार पार्क केली. आता इथे पुढच्या लॉनमध्ये खेळायला चाललोय. इथे वरती आपली रूम होती आणि याच्या बाजूलाच मयूरची.
आणि इथे खाली पण स्टे आहेत. सो आय थिंक हा चार रूम्सचा विला आहे. म्हणजे टोटल दोन विला आहेत आणि 4 रूम्स आहेत इथे. आणि इथे पण आहे हा मोठा, इथे पण आहेत. इथे बॅटबॉल खेळणार आहे आम्ही. हे बघा इथे पण आहेत विलाज, तो तिकडे समोर आणि इथे मागे आपला होता. आणि आता इथे रित्वी बॉल टाकते. रित्वी जकुझीची मजा घेताना फुल बबल बाथ चालू आहे रित्वीचा. आज आहे डे 2 आणि इथे रित्वी रेडी झाली आहे. तिचं थोडंसं फोटो सेशन करायचं आहे, फोटोज वगैरे काढायचे तिथे आणि ब्रेकफास्ट वगैरे करू. आम्ही आल्यापासून म्हणजे काल आल्या आम्ही जकुझी यूज केलं रात्री झोपताना आणि आता असं 3 टाइम्स आम्ही जकुझी यूज करतो आहे. आणि पूलमध्ये वगैरे पण गेलो. जिरी हाय, गुड मॉर्निंग. त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये आता ब्रेकफास्ट करायला आलो आहे आणि इथे ब्रेकफास्ट सर्व केला आहे. लिमिटेड मेन्यू आहे, ब्रेड आहे, पोहे आहेत आणि चहा आहे, लिमिटेड मेन्यू. आता तिथून चेकआउट करून आम्ही बदलापूर जवळच्या काळूबाळू ढाब्याला आलो आहे. सो आता इथे छान जेवण हाणू आणि घरी निघूया. ॲक्च्युली आमचा लोणावळा वगैरे फिरायचा प्लॅन होता, पण साजी जी मयूरची लहान मुलगी आहे, तिला फार गाडीमध्ये वगैरे जमत नाही आहे. ती चिडचिड करते, मोकळं राहायची सवय झाली आहे ना तिला, त्याच्यामुळे आम्ही आता रिटर्न घराकडे निघतो आहे. इथे आता आम्ही झुमका कबाब मागवला आहे. हा झुमका कबाब आहे. इथली ही डिश खूपच मला आवडते काळूबाळू हॉटेलला आणि आता जवळजवळ 3ऱ्यांदा की 4थ्यांदा आलो इथे. झुमका कबाब खूप छान असतो.